जी सत्र न्यायालयामध्ये जी शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सत्र न्यायालयातली जी शिक्षा आहे याची प्रत आहे ते विधिमंडळाला दिली जाऊ शकते। मात्र या अगोदरच ही खरं तर प्रत आली की नाही या सगळ्या संदर्भामध्ये थोडा वेळ स्पष्टीकरण होताना पाहायला मिळणार आहे। कारण की नाशिक पोलीस आहे काल रात्रीच खरं तर मुंबईमध्ये आलेले होते आणि त्यावर खरं तर माणिकराव कोकाटे यांना उपचार सुरू असल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीची अटक आहे ती केली नव्हती। कारण की माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी केली असं देखील आहे ते कोर्टामध्ये सांगितलं होतं। त्यामुळे त्यातून कुठेतरी एक माणिकराव कोकाटे यांना तोपर्यंत अटक केलं नव्हतं। मात्र आज खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना देखील स्पष्ट असं वाटत होतं की या शिक्षेपासून देखील आहे ती स्थगिती मिळेल। त्यामुळे जर शिक्षेपासून स्थगिती मिळाली असती तर माणिकराव कोकाटेंची आमदारकी देखील आहे ती राहिलेलं पाहायला मिळाली असते। मात्र माणिकराव कोकाटेंची ही आमदारकी जाईल हे जवळपास निश्चित झालेले, कारण की जी शिक्षा 2 वर्षाची सुनावण्यात आलेली आहे ही ती शिक्षा तशाच पद्धतीची कायम ठेवण्यात आलेली आहे आणि 1 लाखाची खरं तर हे जामीन आहे त्याच्यावर दिलेलं पाहायला मिळतं। त्यामुळेच कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून जरा संरक्षण मिळालं असलं तरी देखील जामीन आहे तो मिळाला असला तरी आमदारकी राहील की नाही हा प्रश्न होता। मात्र आमदारकी माणिकराव कोकाटेंची जाईल हे जवळपास निश्चित असल्याचं दिसून येते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।